भगवान की जय। सचिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। दशरथ महाराज आवाज बंद करा तिकून. तर आपला आज तिसरा तरंग आहे आणि तिसऱ्या तरंगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी हंस ब्रह्म दत्त आत्री म्हणजे आपली परंपरा आहे. हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण आणि रोहिदास. तर सच्चिदानंद रोहिदास बाबा 15वे महापुरुष आणि ते सद्गुरू असून त्या सद्गुरूच्या कृपेने हा विचारसागर बाबांनी प्रथमतः नामचिंतन अनुग्रहाच्या नंतर अंतकरण शुद्धी झाल्यावर सर्व मन निध्यासन आणि आपल्याला येणाऱ्या असंभावना विपरीत भावना घालवण्यासाठी त्या सच्चिदानंद हृदय बाबांनी पंचीकरण विचारसागर व्रती प्रभाकर ज्ञानेश्वरी अमृतानुभव असे ग्रंथ शिकवले. त्या बाबांचे कोटी कोटी धन्यवाद. त्या बाबांनी आपल्याला आतापर्यंत जे ज्ञान सांगितलं आणि त्यांच्या एवढं आपल्याला थोडंच काय कळणार आहे, परंतु त्यांनी जे सांगितलं ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. तरंग तिसरा आहे आणि तिसऱ्या तरंगाच्या सुरुवातीलाच आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोचरण श्री सद्गुरूचे ते नमस्करण. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर पहिल्या व दुसऱ्या तरंगामध्ये सांगितल्याप्रमाणे आता पहिल्या तरंगामध्ये आणि दुसऱ्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. आणि अनुबंध काय आहे आम्हाला सगळ्यांना आता पाठ झालंय. अनुबंध म्हणजे अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन. आणि याचं आपण या पहिल्या तरंगामध्ये संक्षेपानं आणि दुसऱ्या तरंगामध्ये विस्तारानं वर्णन केलेलं आहे. जर या अनुबंध चतुष्टच आपल्याला जर नाही कळाला तर या वेदांत शास्त्राची बैठक आपल्याला कळणार नाही. तर आपल्याला सद्गुरू महावाक्याचा बोध देतात. महावाक्य म्हणजे नाम आणि नाम कळण्यासाठी वेद आणि वेद म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे विद या शब्दापासून वेद असं निर्माण झालेलं आहे. विद म्हणजे जाणणे. विद म्हणजे जाणणे, त्यालाच वेद असं म्हटलेलं आहे. आणि वेदापासूनच मग असणारं पुढं उपनिषद बनलेले आहेत आणि त्यालाच वेदांत असं म्हणतात. आणि वेदांतानं म्हणजेच विचारानं विवेकानं ज्ञानानंच आपल्याला तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं नाम, नामाचा अभ्यास, नामाचं ज्ञान हे आपल्याला कळत असतं. तर त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला या तिसऱ्या तरंगामध्ये गुरुचं वर्णन केलेलं आहे, सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. गुरु अनेक प्रकारचे असतात. व्यावहारिक गुरु असतात, पारमार्थिक गुरु असतात आणि सद्गुरू असतात. व्यावहारिक गुरु, पारमार्थिक गुरु आणि सद्गुरू. तर आपल्याला इथे सद्गुरूचं वर्णन आहे. श्रोत्रिय म्हणजे शास्त्र अध्ययन केलेला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानुभव आणून देणारा. आणि हे दोन जरी गुण असले तरी दयाळू अशा श्री गुरुला शरण जाऊन पहिल्या तरंगात सांगितल्याप्रमाणे श्रवण मनन आणि निधिध्यासन करावे, तत्व पदार्थ शोधन. तर अशा पद्धतीचा हा तिसरा तरंग आहे. तर सद्गुरूची लक्षणं, आपल्याला जर परमार्थ कळायचा असेल, आपल्याला देव कळायचा असेल, आपल्याला नाम कळायचं असेल, नामाचं ज्ञान कळायचं असेल, त्या परमात्म्याचं नामचिंतन कोण देत असतं तर हे नामचिंतन सद्गुरू देत असतात. आणि म्हणून सद्गुरूचं वर्णन चाललेलं आहे. मग आता आपण सद्गुरू कशा प्रकारचा केला पाहिजे हे शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन माझ्या मनचं नाही. हे वर्णन वेदामध्ये आहे, उपनिषदामध्ये आहे, ब्रह्मसूत्रामध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे, एकनाथी भागवतामध्ये आहे, तुकाराम गाथेमध्ये आहे. सर्व ग्रंथामध्ये सद्गुरूचं वर्णन आलेलं आहे. पण आता सद्गुरूची लक्षणच आपल्याला माहिती असली पाहिजेत.
पानी पिना छाने छान के, गुरु करना पहचान के. आपण कोणाच्या तरी नादाला लागतो आणि मग आपण भेदवादी गुरूंच्या नादाला लागून आपलं नुकसान करून घेतो आपण. त्याच्यासाठीचं हे वर्णन आहे. सद्गुरू म्हणजे नेमकं कोणाला म्हणायचं? सद्गुरूची लक्षणं काय आहेत? मग आता इथे आपल्याला सद्गुरूची लक्षणं सांगणार आहे. त्यासाठी त्यांनी अगोदर सुरुवातीला थोडं वर्णन केलेलं आहे. तर सद्गुरूच्या लक्षणामध्ये सध्या जर पाहावं तर म्हणले गुरु, संत या नावाखाली, गुरु, संत या नावाखाली अनेक लोक कुणाच्या तरी नादी लागलेले दिसतात. आहे की नाही असं? आपण कुणाच्या तरी नादाला लागतो. एक म्हणतो माझे गुरु विधेय आहेत. आता काय-काय गुरुचं वर्णन काय करतेत अन् गुरुचं लक्षणं काय सांगतेत हे मला काही कळत नाही. पण आता शास्त्रानं वर्णन करून ठेवलंय ते तुमच्या पुढं मांडतो. एक जण म्हणतो, की माझे गुरु विधेय आहेत, त्याला सगळं चालतं. आता हे काय गुरुचं लक्षण आहे का? एक माझे गुरु विधेय इथं आणि त्या गुरुला सगळं चालतं. म्हणजे त्याला विधी नाही, निषेध नाही. मग त्या गुरुला सगळं चालतं. असा गुरु असतो का? एक म्हणतो माझे गुरु नुसते दुधावर असतात. एक जण म्हणतो माझे गुरु काही खात-पीत नाहीत, नुसत्या दुधावरच जगतात ते. एक म्हणतो आमच्या गुरुचे 12 वर्षे मौन आहे. आता नुसतं मौन धारण केलं म्हणजे दुसऱ्याला काय फायदा होईल? म्हणजे 12 वर्षापासून मौन धरलेलं आहे आणि तसे गुरु म्या केले. असे काहीतरी आपल्या मनानेच गुरुचे लक्षण ठरवून त्यांच्या नादी लोक लागलेले दिसतात. माय-बाप ध्यानात घ्या, अगोदर गुरुची लक्षणं अगोदर गुरु ओळखावा लागतो. गुरु म्हणजे आपल्याला सगळे ओळखू येतात गुरु, पण सद्गुरू ओळखता आला पाहिजे. आणि सद्गुरूची लक्षणं आपण ध्यानात घेतले पाहिजे, की कोणाला आपण सद्गुरू म्हणायचं. म्हणून पण ही गुरुची लक्षणे कुठल्या ग्रंथात सांगितलेली आहेत? की माझा गुरु विधेय आहे, माझा गुरु मौन पाळतो, माझा गुरु दुधावरच राहतो. असं कोण्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय, की असे गुरुचे लक्षण आहेत का? उदबत्तीला वापरत त्यांनी. तर असे गुरु, गुरूंची लक्षणं नसतात ही आणि कुठल्याही ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले नाहीत. तर कुठेही सांगितलेले नाहीत. आमच्या साखरे महाराजांना आम्ही म्हटले, तर म्हणले एका शिष्यानं विचारलं साखरे महाराजांना, आळंदीचे साखरे महाराज. तर आळंदी या गावामध्ये एक साधू आलेले आहेत, ते नुसत्या दुधावर राहतात. तेव्हा साखरे महाराज म्हणाले, "अरे दुधावर राहतात हे जर साधूचे लक्षण केले, तर त्या लक्षणाची अतिव्याप्ती मांजरावर, बोक्यावर जाईल. आता दुधावर राहणारा जर गुरु म्हणावा, तर मांजरं आणि बोके हे सुद्धा दुधावर राहतात. मग आता त्यांना बी गुरु म्हणावं लागेल, अतिव्याप्ती होईल का नाही? म्हणून कारण तो देखील नुसत्या दुधावर राहतो. तसेच मौन धारणे हे साधूचे लक्षण केलं तर मुकी माणसे मुळीच बोलत नाहीत. आता एक जणांना सांगितलं आमचा गुरुनं मौन धरले म्हणले 12 वर्ष झालं म्हणले शब्दच तोंडातून बाहेर काढत नाहीत. आता मुकी माणसं तर जन्मल्यापासून आतापर्यंत बी मुकेच आहेत. मग जर मौन धारण करणारा जर गुरु असेल तर मुकी माणसं सुद्धा गुरु करावे लागते ना आपल्याला. तर मुके जे माणसं असतात त्या मुक्या माणसापासून आपल्याला काय घेता येईल? म्हणजे नाम घेता येईल का? नामाचं श्रवण होईल का? ज्ञानाचं श्रवण होईल का? श्रवण मन निध्यासन होईल का? तर मौन पाळणं हे साधूचं लक्षण नाही. तर मुकी माणसे मुळीच बोलत नाहीत. त्यांना साधू म्हणू नये. वाटेल ते खातात, वाटेल ते पितात हे जर साधूचे लक्षण केले, वाटेल ते खातात आणि वाटेल ते पितात हे जर साधूचं लक्षण केलं, तर कुत्री-डुकरी ही देखील साधू म्हणावी लागतील. म्हणजे ही काय लक्षणं काय सद्गुरूची लक्षणं आहेत का? पण अशा लोकांना सद्गुरू समजून त्यांची सेवा जे करतात त्या शिष्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. कारण काही मूर्ख लोक असे म्हणतात, की "अहो तो कसा का असाना, आपला गुरु आहे." तो कसा का असाना ना आपला गुरु आहे हे काही साधूचं लक्षण नाही. आणि अशा गुरुवर श्रद्धा हे ठेवायला सांगितलं नाही आपल्याला विश्वास. आपल्याला जर जो भगवान परमात्माची सतवस्तूची जर ओळख करून देत असेल, तर त्याला सद्गुरू असं म्हणतात. आणि अशा सद्गुरूची लक्षणं आपल्याला शास्त्रानं सांगितलेली मान्य करावी लागतील. वेदानं सांगितलेली सद्गुरूची लक्षणे मान्य करावी लागतील. मग तुम्ही म्हणताल, की वेद कुणी लिहिले? तर वेद हे व्यासांनी लिहिले. व्यासो उचिष्ट जगत्रय आणि वेदामध्ये लिहून ठेवलेले आहेत सद्गुरूची लक्षणं. पण सद्गुरूची लक्षणं सांगितले, की आमच्यासारखे अधिकारी स्वतःला मोठे समजणारे,
स्वतःला महात्मे समजणारे, त्यांना असं वाटतं की आपल्यावर काहीतरी संकट कोसळेल काय की. कारण सद्गुरूची लक्षणामध्ये आपण बसतोत का नाही, याची त्यांना भीती वाटते आणि त्याच्यामुळं सद्गुरूची लक्षणच हे कधी वर्णन करत नाहीत. बघा तुम्ही अधिकारी लोकं, सद्गुरू कोणाला म्हणावा याचं वर्णन कधीच तुम्हाला सांगणार नाहीत. आतापर्यंत मी हजारो कीर्तन ऐकलेत. पण सरासरी ज्या महात्म्याने नामचिंतन घेतलं, विचारसागर, पंचीकरण, वरती प्रभाकरी हे शिकले नाहीत, असे महात्मे सद्गुरूचं वर्णन करत नाहीत. सद्गुरूचं वर्णन करायला म्हणजे आम्हाला जमत नाही, कारण सद्गुरूची लक्षणं कळाले तर आमच्यातली लक्षणं कळतील साधकांना आणि साधक मग आपल्याला गुरु म्हणतील. मग आपल्याला सद्गुरू म्हणणार नाहीत अशी भीती वाटते आम्हाला. म्हणून आम्ही सद्गुरूचं लक्षण आम्ही सांगत नाहीत. तर सद्गुरूची लक्षणामध्ये आम्ही बसतोत का नाही आम्हाला हे कळत नाही. आम्ही त्याचा प्रयत्न करतोय. आमचे बाबा सद्गुरू सच्चिदानंद रोहिदास बाबा ब्रह्मनिष्ठ, स्वत्रिय आणि दयाळू अशा पद्धतीचे संत होते. त्या संतांची लक्षणं आम्ही ज्ञानेश्वरीमध्ये, भागवतामध्ये, तुकाराम गाथेमध्ये, सर्व शास्त्रामध्ये पाहिलेले आहेत. तर त्याच लक्षणाप्रमाणे माझे सद्गुरू सच्चिदानंद रोहिदास बाबा होते. त्यांच्यासारखी लक्षणं आमच्यात नसतील. आम्ही भगवंताचं नामचिंतन करून बाबांनी जे सांगितलेलं काम आहे, ते करण्याचा प्रयत्न करतो आहे. ते म्हणते लोकांना, की हे दुसऱ्यांना सद्गुरूची लक्षणं नाही असं म्हणतायत, तर मग यांच्याकडे तरी आहेत का? तर आमच्याकडे आहेत का नाही आम्ही आमचा प्रयत्न चालवला आहे किंवा आम्ही बाबांचा सेवक आहे, त्या बाबांच्या सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग तो काही लोकं म्हणतात, की तो कसा का असेना गुरु आपला गुरु या, गुरुची कशाला निंदा करायची? अरे गुरु सद्गुरू असावा आणि सद्गुरूची निंदा न व्हावी. सद्गुरू जर असेल, तर सद्गुरूची निंदा केल्यावर मग आपल्याला पातकं लागतील. पण आपण कशा पद्धतीचा सद्गुरू निवडला किंवा गुरु निवडला, ते आपण स्वतःला आपली लक्षणं ओळखावी लागतात आणि त्या लक्षणानुसार मग मग म्हणतात, "पानी पिना छान के, गुरु करना पहचान के." मग म्हणले, तर आमची श्रद्धा असली म्हणजे झालं. म्हणजे काय म्हणतात, गुरु कोणता बी करावा आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवावा असं नाही. तो सद्गुरू असावा आणि त्या सद्गुरूची लक्षणं आहेत ब्रह्मनिष्ठ, स्वत्रिय आणि दयाळू. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की "सुरतरू म्हणून बाबळू शिविली करी." आता सुरतरू म्हणून बाबोळ शेविली करी. कल्पतरू समजून बाबळीचे झाड जर घेतले, तर बाबळीचे झाड काय कल्पतरूचे फळ देईल? नाही. सुरतरू म्हणजे कल्पतरू. मग जर कल्पतरू म्हणून बाबळीचा हात जर झाडाजवळ जर आपण गेलो, तर ते झाड आपल्याला काय कल्पतरूचं फळ देईल का? किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की हार निळ्याचीच दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा का रत्ने म्हणून निगारावीची जेवी. एखाद्या माणसाने हा निलमण्याचा हार आहे अशी समजून विषारी सर्पाला हात घातला, तर त्याला हार मिळेल का? किंवा रत्न समजून गारा गोळा केल्या, तर त्याला काय उपयोग आहे? त्याप्रमाणे कुठल्या तरी भ्रष्ट माणसावर सद्गुरु बुद्धी ठेवून सेवा केली, तर त्याचे फल चांगले न मिळता उलट शिष्याला अधोगतीलाच जावे लागेल. मायबापो ध्यानात घ्या. संप्रदायामध्ये हजारो लोक आहेत अधिकारी म्हणून स्वतःला घेणारे. स्वतः आचरण करावं लागतं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं नसावं लागतं. लोकांना जे नियम सांगायचे ते नियम आपण पाळावे लागतात. शास्त्रानं निषिद्ध गोष्टी करायला सांगितलेल्या नाहीत. बरेच महात्मे म्हणतात ते निषिद्ध गोष्टी कोण करत असतील ते करू, आपल्याला काय करायचंय? आता कोण निषिद्ध करतं, कोण सकाम करतं आणि कोण निष्काम करतं आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. परंतु जो सद्गुरू म्हणून वावरतो, त्यानं तरी नियम पाळायला हवेत. आचरण करायला हवं आणि मग असणारं आपलं स्वतःचं आचरण, स्वतःचं अंतःकरण शुद्ध करून, आचरण शुद्ध ठेवून, स्वतः नामचिंतन करून, स्वतः वेदाचा अभ्यास करून, मग त्या नामाचं ज्ञान म्हणजे फार मोठी गडबड करून ठेवली ज्ञान म्हणजे. आणि संप्रदायातले अनेक लोक म्हणताना मी ऐकतोय की ज्ञानाची गरज नाही. तर ज्ञानाची गरज नाही म्हणजे नाम कशानं कळालं? नाम सद्गुरूनं सांगितलं. सद्गुरूला जर ज्ञान नसतं,
तर नाम सांगितलं असतं का? सद्गुरूला जर ज्ञान नसेल तर नामाचं श्रवण करा, शास्त्राचं श्रवण करा, ज्ञानेश्वरी बघा, नामचिंतन करा, असं कशाला सांगितलं असतं? आणि ज्ञान जर गुरुला नसेल तर त्याला सद्गुरू म्हणता येईल का? मग हे कसं म्हणतात की ज्ञानाची आवश्यकता नाही? आणि हे डोक्यात ठेवलं पाहिजे की ज्ञान म्हणजे काय आहे? तर ज्ञान म्हणजे जाणणे, ज्ञान म्हणजे विचार, ज्ञान म्हणजे वेद. वेदालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि वेद शब्दाचा विद शब्द, विद म्हणजे जाणणे. तर हे ध्यानात घ्या. तर एखाद्या माणसाने त्यांनी सांगितलं, की ते दृष्टांत सांगितलेला आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी ओवीच्याद्वारे. "नीलमण्याचा हार आहे असे समजून विषारी सर्पाला हात घातला तर त्याला हार मिळेल का? रत्न समजून गारा गोळा केल्या तर त्याचा काय उपयोग आहे? याप्रमाणे कुठल्यातरी भ्रष्ट माणसावर सद्गुरू बुद्धी ठेवून सेवा केली तर त्याचे फल चांगलेले मिळता उलट शिष्याला अधोगतीला जावे लागेल." हे लिहिण्याचे कारण सध्या अशा नादामध्ये खूप लोक आहेत. तर मुमुक्षू पुरुषाने मुमुक्षू पुरुष म्हणजे आपल्याला माहिती झालेला आहे. जो साधक आहे, ज्यानं नामचिंतन घेतलेलं आहे, जो अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये बसत आहे आणि अधिकारी म्हणजे तरी असं लई मोठा भाऊ नाही. अधिकारी म्हणजे ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे, ज्याला भगवंताची सेवा करण्याची इच्छा आहे. मला कदापिही दुःख नसावं, मी सुखीचा असावं आणि सुख म्हणजे देव आहे. पण विषयापासून मिळणाऱ्या सुखाला सुख असं म्हणत नाहीत, तर निर्विकल्प सुखाला देव असं म्हटलेलं आहे. निर्विकल्प सुख म्हणजे ते तुमच्या आमच्या आतमध्ये आहे आणि तेच आत्मा असून आत्म्याचं चिंतन करणे म्हणजे नामाच्या द्वारे चिंतन करावं लागतं. ते नामचिंतनावर माऊली ज्ञानोबराय म्हणले, "आजापा जपणे उलट प्राणाचा आणि तिथेही मनाचा निर्धार असेल." आजापा जप म्हणजे प्रबोध आहे. प्रबोधचा अर्थ आहे त्या परमात्म्याचं स्वरूपच, त्या स्वरूपाचं चिंतन करणे. त्या परमात्म्याचं चिंतन करणे आणि म्हणून त्यांनी सांगितलं, की मग मुमुक्षू पुरुषांनी अशा लोकांच्या नादी लागू नये. म्हणजे जे आपण आता इथून वरी आपण वर्णन केलेले गुरुची लक्षणं, अशा गुरुच्या नादाला लागू नये. मग आपण काय केलं पाहिजे? तर आपण सद्गुरूची लक्षणं ओळखलेली पाहिजे. स्वप्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. सद्गुरूची ही 3 लक्षणं आहेत. स्वप्रिय स्वप्रिय म्हणजे आता आपण कुठं-कुठं गेलो कीर्तनाला, प्रवचनाला तर आपल्याला ऐकायला भेटतं किंवा त्यांनी विचारसागरातलं सांगितलं, पंचकरणातलं सांगितलं, अमृतानुभवातलं सांगितलं, ज्ञानेश्वरीतलं सांगितलं, गीतेतलं सांगितलं. पाठांतर करून सांगणारे पंडित लोक त्यांना श्रोत्रिय असं म्हटलेलं आहे. पण श्रोत्रिय म्हणजे आंधळा. नुसतं श्रोत्रिय म्हणजे लोकांना पाठांतर करून सांगणे. याला श्रोत्रिय असं म्हणतात आणि त्याला आंधळा असं म्हटलेलं आहे शास्त्रानं. तुम्ही म्हणता ना आता एवढे मोठे ग्रंथातलं पाठ करून सांगतो आणि ते आंधळा कसा? तर त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव नसेल किंवा नसतो आणि नुसतं पाठांतर करून लोकाला सांगतो, त्याला म्हणतात श्रोत्रिय. म्हणजे वेद आणि वेदाचा अर्थ नुसते वेद नुसते पाठांतर करून सांगणे, त्याला म्हणतात श्रोत्रिय. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे पांगळा. ब्रह्मनिष्ठचा अर्थ आहे अनुग्रह देतो, पण शिष्याला शंका आली की म्हणतो गुरुवर श्रद्धा ठेवीत जा. गुरु जे म्हणतात नामचिंतन दिलं त्याच्यापेक्षा दुसरं काही बोलत जाऊ नकोस. जे शास्त्रानं सांगितलंय, गुरुनं सांगितलं ना नामचिंतन करा म्हणून, ह्याच्यापेक्षा दुसरं काही बोलायचं नाही. म्हणजे नामावर विश्वास ठेवा. आता नामावर विश्वास ठेवा आणि ज्याला शंका येते त्यानं काय करावं? ज्याला असंभावना आणि विपरीत भावना होत्या त्यांनी काय करावं? त्यांनी प्रश्न विचारू नये का? आणि गुरुला प्रश्न विचारल्यावर जर राग येत असेल तर तो सद्गुरू आहे का? सद्गुरू हा प्रश्न करण्यासाठीच असतो आणि उत्तर देण्यासाठीच असतो. तरी सुद्धा ब्रह्मनिष्ठ म्हणजे पांगळा म्हणतात त्याला, कारण शास्त्ररूपी पाय नाहीत. नुसतं नामचिंतन द्यायचं आणि त्यांना सांगायचं की असं-असं करा. आणि जर गुरुची लक्षणं सांगायला गेलं की मग राग येतो. कशाला काय गरज आहे त्या पंचीकरणाची, विचारसागराची, वृत्ती प्रभाकराची? मी म्हणतो काय गरज आहे तुम्हाला ज्ञानेश्वरीतलं सांगायचं, गीतेतलं सांगायचं, एकनाथी भवनातलं सांगायचं?
गाथेतलं सांगायचं, तुम्ही तुमच्या मनचं सांगायला पाहिजे. पण तसं तर कोणी करत नाही. सर्व ग्रंथातलं शास्त्रामधलंच सांगतात. मग असणारे सद्गुरूची लक्षणं जे सांगितलेले आहेत. म्हणून श्रोत्रिय म्हणजे आंधळा आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे पांगळा. दोन्हीपैकी एकाच लक्षणाने युक्त असेल, अशा गुरुला शरण जाऊ नये, असं पंचीकरणामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. पंचीकरण आणि विचारसागर म्हणजे काय दुसरे तिसरे ग्रंथ नाहीत, हे प्रक्रिया ग्रंथ आहेत. हे वेदानं वर्णन केलेलं आहे. हे साधू संतांनी सर्वामधलं सार काढलेलं आहे. जसं की हे नाम काढलं सर्व शास्त्रामधून, सर्व सिद्धांत शोधिले, एक भगवंताचं नाम शोधून काढलं आणि तसे हे प्रक्रिया ग्रंथ आहेत. विचारसागर, पंचीकरण, अमृतानुभव, वृत्ती प्रभाकर हे ग्रंथ प्रक्रिया ग्रंथ आहेत आणि ते शास्त्र म्हणजे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ जरी दोन्ही लक्षणं असतील, म्हणजे आंधळाही नसेल आणि पांगळाही नसेल, तर मग असणारा तो आंधळा आणि श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ दोन्ही लक्षणं असतील आणि तो दयाळू नसेल, तर तशा तरी गुरुचं काय काम आहे? कारण तसा गुरु ज्याला दया उत्पन्न होत नाही, परोपकार करावासा वाटत नाही, दुसऱ्याला सांगावंसं वाटत नाही. आणि आता तर आमचं काय चाललेलं आहे परमार्थामध्ये. आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं, आम्हाला गुरु म्हणावं, आम्हाला मान द्यावा, आमच्या पायावर पाणी टाकून, फुलं टाकून पूजा करावी आमची. हीच आमची भावना आहे. आणि असं जर केलं तर मग असणारे साधक आहेत, असं जर केलं तर भक्ती म्हणजे स्वतःलाच देव म्हणायला लागले. स्वतः म्हणजे देहासहित. मग तुम्ही म्हणता तुम्ही सुद्धा महाराज आम्हाला स्वतःलाच देव असं म्हणतात. तर आम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत्म्याला देव असं म्हणतो. कारण शरीर हे देव होत नसतं. शरीर देव नसतं, शरीराचा भरम आहे. आणि शरीराचा भरम आहे आपल्याला तेच कळून घ्यावं लागतं. आणि भ्रम कसा काढायचा आहे तर तो श्रवण मनन निध्यासन करून असणारा भ्रम काढावा लागतो. आपण चिंतन नामाचं करतो, मग नामाचं ज्ञान असायला हवं की नाही? नाम म्हणजे काय ते कळायला पाहिजे की नाही? नामाची म्हणजे वेदाची 2 महावाक्य आहेत म्हणले. एक गुरूंना कानात सांगितलेलं अहम ब्रह्मास्मी आणि दुसरं आहे सामवेदाचं तत्वमसी. तर तत्वमसी वाक्याचा महावाक्य वेदांत वाक्य विचार रूप हे एक महावाक्य आहे. वेदांत वाक्य विचार रूप हे एक महावाक्य आहे आणि गुरुनं दिलेलं अहम ब्रह्मास्मी हे एक वाक्य आहे. तर 4 वेदांची 4 महावाक्ये असतात. त्यापैकी गुरु आपल्याला कोणत्या वेदाचा असणारा महावाक्य देतात ते गुरुवर अवलंबून आहे. पण सगळ्याच वेदवाक्यांचा अर्थ एकच आहे आणि 4 वेद आहेत. तर म्हणून सद्गुरूची लक्षणं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू हे आहे. श्रोत्रिय म्हणजे एखाद्या महात्म्याला शरण जाऊन त्याच्याकडे शास्त्र अध्ययन केलेला म्हणजे संप्रदायपूर्वक संस्कृत आगर प्राकृत ग्रंथाचे अध्ययन केलेला. केवळ शब्द पंडित नव्हे. आता संप्रदायपूर्वकचा ध्यानात घ्या. संप्रदायपूर्वक म्हणजे काही महाराज लोक मला भेटले तर ते म्हणतात की आम्हाला गुरु परंपरा नाही. आता गुरु परंपरा नाही तर मग तुम्ही कोणाचे? असा प्रश्न उद्भवतो. म्हणून इथं संप्रदायपूर्वक सांगितलं. तुम्ही कोण्या संप्रदायाचे? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. तुम्ही कोणाचे? तर आपल्या बापाचं नाव सांगता आलं पाहिजे. तसं असणार आपल्या या संप्रदायामध्ये आपण कोणाचे जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आपली मालिका आताच तुम्हाला सांगून गेलो की हंस, ब्रह्म, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद, रामदास, नारायण, रोहिदास, भगवान असे जे हे सर्व महात्मे होऊन गेले, अशा महात्म्यांचा संप्रदाय युक्त असणारा हा संप्रदाय आनंद संप्रदाय आपल्याला जो मिळाला आणि जो आपल्याला लाभला आणि त्या संतामुळंच आपण आज जे विचारसागर असेल, पंचीकरण असेल, नामचिंतन असेल, शास्त्र असेल, देव असेल, परमात्मा असेल, अध्यात्म क्षेत्र असेल, याच्यामध्ये जो आपला प्रवेश झालेला आहे तो साधू संतांमुळे झालेला आहे. तर ही गुरूंची लक्षणं आपण ध्यानात ठेवली पाहिजे. गुरु क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू असला पाहिजे. आता तुम्ही सांगा आपल्या ह्या आनंद संप्रदायाला बाकीची माळकरी मंडळी म्हणतात की ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे. आता काहीतरी वेगळंच आहे असे म्हणणारे
माळकरी मंडळाने वारकरी कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात हे काही माहीत नसताना नुसते अभंग पाठ करणे, भजन करणे, कीर्तन करणे, प्रवचन करणे, तीर्थयात्रा करणे एवढं केलं म्हणजे देव भेटला का? तर ते करू नये असं कोणाचं मत नाही. तर व्यासांचे शिष्य जैमिनी यांनी धर्मजिज्ञासा, आता तो धर्मजिज्ञासा म्हणजे कर्म उपासना करायला सांगितले. कर्म उपासना केल्याशिवाय इकडे येता येत नाही. पण आपल्या स्वतःकडच्या अधिकाराची ओळख न करून घेता, आपल्याला काही कळत नाही असं न समजून घेता, आम्हाला लयच कळतं, आम्ही फार ज्ञानी आहोत, विद्वान आहोत असं समजून हे असंच केलं पाहिजे, कर्म उपासनाच केली पाहिजे असं म्हणतात. तर ते आता तो धर्म जिज्ञासा पण व्यासांनीच लिहिलेले आहे उत्तरमीमांसा वेदांत. ते म्हणतात बाबा आता तो ब्रह्म जिज्ञासा. मग साधन चतुष्टयुक्त झाल्यानंतर कर्माला अनित्यत्व फळ असल्यामुळं लक्षणेने युक्त भागत्याग लक्षणेने ब्रह्माचा विचार करावा असं हे आता तो ब्रह्म जिज्ञासा हे 555 सूत्रामध्ये उत्तर मीमांसेमध्ये व्यासाने लिहून ठेवलेलं आहे. म्हणून तर म्हणले केवळ शब्द पंडित नव्हे, संप्रदायपूर्वक संस्कृत व अगर प्राकृत ग्रंथाचे अध्ययन केलेला केवळ शब्द पंडित नव्हे, ब्रह्मानुभवी असा गुरु असावा. ज्याला आपण गुरु समजून शरण जातो तो पुरुष देखील अधिकारी पुरुषाकडे संप्रदायपूर्वक श्रवण केलेला असावा. तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुला विचारू शकता, तुम्ही कोण्या संप्रदायाचे, तुम्ही असणारं कोणाकडून हे शास्त्र श्रवण केलं आणि त्यांना जर संप्रदायपूर्वक जर ते असतील तर अशा याच्यामधले असणारे तुम्ही सद्गुरू शोधा आणि त्या सद्गुरूला शरण जाऊन मग तुम्ही असणार मी कोण आणि देव कोण हे प्रश्न विचारावा. संप्रदायपूर्वक श्रवणाची अत्यंत आवश्यकता आहे. धर्म आणि ब्रह्म हे विषय अतिंद्रिय आहेत, ते संप्रदायपूर्वकच ग्रहण केले पाहिजे. कारण धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्याच्यापैकी धर्म आणि ब्रह्म किंवा धर्म आणि मोक्ष याच्यासाठी आपल्याला अत्यंत कष्ट करावे लागतात, परिश्रम करावा लागतं आणि डिस्टर्ब करायचंच नाही महाराज माझ्या बोलण्यामध्ये. तर कर्म आणि धर्म आणि ब्रह्मासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि अर्थ आणि कामासाठी प्रयत्न करण्याची जरुरी नाही, ते प्रारब्धावर असतं. तर धर्म आणि ब्रह्म हे विशेष अतिंद्रिय आहेत, ते संप्रदायपूर्वक श्रवण केले पाहिजेत. अशा संप्रदायपूर्वक शास्त्र अध्ययन केलेल्या गुरुला शरण जावे. गुरु शास्त्र अध्ययन केलेला नसेल तर त्याला शिष्याच्या शंकेचे निरसन करता येणार नाही. गुरुनं जर शास्त्र अध्ययन केलेलं नसेल तर त्यालाच म्हणतात तो कसा नाही तर श्रोत्रिय नाही, श्रोत्रिय. श्रोत्रिय असण्यासाठी सद्गुरु संप्रदायपूर्वक सद्गुरूकडून त्यानं शास्त्र अध्ययन केलेला असावा आणि त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. आणि तो श्रोत्रिय असतो ते आपल्या शिष्यांच्या शंका घालवू शकतो, शिष्याला येणाऱ्या शंकाचं निरसन तो करू शकतो. आणि गुरुशास्त्र अध्ययन केलेलं नसेल तर शिष्याच्या शंकेचे निरसन करता येणार नाही. म्हणून सद्गुरु शास्त्र अध्ययन केलेला असावा. त्याचबरोबर ब्रह्मानुभवी असावा. ब्रह्मानुभवी म्हणजे ब्रह्मनिष्ठ असावा. म्हणजे नुसता श्रोत्रिय चालत नाही आणि नुसता ब्रह्मनिष्ठ देखील चालत नाही. कारण ब्रह्मनिष्ठ आहे तो म्हणतो की ब्रह्माचा अनुभव घ्या, ब्रह्माचा अनुभव घ्यायचा हे खरं आहे, नामचिंतनानं ब्रह्माचा अनुभव येतो, पण शंका आली तर कोण निरसन करेल. म्हणून श्रोत्रिय बी असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि त्याच्याकडे दयाळू असा गुण असला पाहिजे. नुसत्या शास्त्राध्ययन केलेला असेल तर उपयोगी नाही. बरे शास्त्राध्ययन केलेला आहे पण ब्रह्मानुभवी शास्त्र अध्ययन केलेला आहे आणि ब्रह्मानुभव नसला तर तो बी चालत नाही. म्हणजे श्रोत्रिय बी असावा, शास्त्राचा अध्ययन केलेला असावा, तो बी संप्रदायपूर्वक केलेला असावा आणि त्याला ब्रह्माचा अनुभव असावा, म्हणजे ब्रह्मानुभवी असावा. आणि पण तो आणि दयाळू जर नसेल तर तरी चालत नाही. तर तो शिष्यावर दया करील का? म्हणून आता बरेचसे लोक म्हणतात की या जगामध्ये आता कोण परमार्थ करतय आणि कोण मुक्त होतय आणि कुणाला सांगायचंय आणि कशाला सांगायचंय. असंच जर केलं असतं या महात्म्याने 15व्या महापुरुषापर्यंत जे होऊन गेले संत, त्या महात्म्याने जर असं केलं असतं तर का दया करायची, का सांगायचं जगाला. तर मायबापा हो, आपण जेवढा प्रयत्न करायचा तेवढा करायला पाहिजे. सद्गुरू सच्चिदानंद रोदास बाबा म्हणायचे, पाऊस असं म्हणत नाही की मी खडकावर पडलो,
मी डोंगरावर पडलो का मी इकडे पिकावर पडलो असं म्हणत नाही. तो सर्वत्र पडतो. ज्याला जेवढं पाहिजे आहे तेवढं तो घेतो. म्हणून असणार आपण मेघ वृषभाप्रमाणे उपदेश करावा. ज्याला घ्यायचा असेल ते घेतील, ज्याला घ्यायचं नसतील ते न घेतील. परंतु संप्रदायपूर्वक संप्रदायपूर्वक शास्त्रानुसार सांगितलेल्या प्रमाणे सद्गुरू असून त्या सद्गुरूनं तो ब्रह्मनिष्ठ स्वत्रिय दयाळू असून अशा सद्गुरूला शरण जाऊन आपण असणारा अनुग्रह घेऊन मग त्याचं सर्व मन निध्यासन तत्वपदार्थ शोधन करावं. तर म्हणले ते एखाद्या ब्रह्मानुभवी आहे पण शास्त्र अध्ययन केलेलं नसेल तर त्या गुरुच्या मुळे उत्तम अधिकारी ज्याला शंका येत नाही अशा पुरुषाला ज्ञान होईल. आता ते म्हणले एखादा ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्मानुभवी आहे आणि तसा जर एखादा त्याला शिष्य भेटला तर तो उत्तम अधिकारी असेल तर त्याला समाधी लागू शकते म्हणतात, तो मुक्तही होऊ शकतो. आणि आशंच्यासाठी हे श्रवण मनन निध्यासन किंवा हे पंचीकरण विचार सागर वरती प्रभाकर किंवा असणारे उपनिषद ब्रह्मसूत्रे याची जरुरी नाही मा बापा त्याच्यासाठी. आता असे किती निघतील आपल्याला माहित नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आस्तीच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी प्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. मग आता एखादा निघाल निघाल निघल म्हणतेत. मग आपल्याला अशा शंका जरी येत असतील, श्री गुरु आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात. श्री गुरुनी महावाक्याचा उपदेश आपल्या कानाद्वारे नाम दिलं त्यालाच महावाक्य असं म्हणतात. महावाक्याचे ने नावे गुरुकृपेचे ने थावे माता हात ठेविला नवे थापटीला जैसा. सद्गुरू आपल्याला जे महावाक्य देतात त्या महावाक्यावर शंका. आता महावाक्य म्हणजे ते आपल्याला नाम म्हणतात आणि महावाक्य आपल्याला सांगतं की बाबा तूच देव आहेस. मग आता तूच देव आहे म्हणजे मग देहासगट मी देव आहे का? का माझा आत्मा देव आहे? मग आम्हाला आत्मा माहिती नाही, आम्हाला साक्षी माहिती नाही, आम्हाला कुटस्थ माहिती नाही, आम्हाला ज्ञान कोणाला होतं ते माहिती नाही, वरतीला होतं का अंतकरणाला होतं का बुद्धीला होतं, आम्हाला आभास माहित नाही, आम्हाला शास्त्र माहित नाही, आम्हाला देव माहित नाही, आम्हाला जग कसं काय ते कळत नाही. आणि असल्या गोष्टीची काही गरज नाही हो. या गोष्टीची काय गरज आहे? इतक्या उठाठेवी करायच्या कोणाला सांगितलं तुम्ही? आणि का उठाठेवी करतात? विचारसागर बघायची गरज नाही, पंचीकरण बघायची गरज नाही आणि नामचिंतन अनुग्रह घेतलं तर करतो आणि पुन्हा मग प्रबोधाचं चिंतनच करत नाही आणि मग तो बाजूला गेल्याशिवाय राहत नाही. कारण वृत्ती ही बाह्य झालेली असते. आपल्या अनंत कालापासून आपली वृत्ती बाह्य झालेली असते. आपली वृत्ती अंतर्मुख राहते का? आपण संसारिक आहेत की नाही? मग संसारिकाला शंका येत असतात आणि त्या काय शंका येतात? जाऊ द्या बाकीची शंका सोडून देऊ आपण. पण मला म्हणतात की तूच देव आहेस. आता मग मला लई शंका येते, मग मी कस काय देव होईन? आणि माझी त्या पांडुरंगाची बराबरी कशी होईल? मी काय तुकोबाराय आहे का? मी काय ज्ञानोबाराय आहे का? मी काय नामदेवराय आहे का? मी काय एकनाथ महाराज होईन का? आणि माझी त्यांची बराबरी होत असती का? माय बापा हो, याच्यासाठी श्रवण मनन निध्यासनाची गरज आहे. तत्वम पदार्थ शोधनाची गरज आहे. आपल्याला भागत्याग लक्षणा माहित नाही. आता भागत्याग लक्षणेने आपल्याला शास्त्राने सांगितली भागत्याग लक्षणा. जीवा तुमचा असणारा लक्षार्थ तत्वमसी महावाक्य तुमचा लक्षार्थ आहे आत्मा आणि ततचा लक्षार्थ आहे ब्रह्म. मग आता तुमचा वाच्यार्थ जीव, तुमचा वाच्यार्थ जीव आणि ईश्वराचा वाच्यार्थ तत्चा वाच्यार्थ ईश्वर. तर उपाधीने नाव पडलेले आहेत ईश्वर आणि जीव. जीवानं अज्ञान घालवायचं आणि ईश्वराची उपाधी माया काढून टाकायची. मग आपलं जे आत्मा आहे तो आत्मा आपला ब्रह्मरूप आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि हे सर्व उपनिषद ब्रह्मसूत्र वेद उपनिषद भगवद्गीता आणि या सर्वांनी असणार ते सांगून ठेवलेलं आहे. याच्यावर सुद्धा माणसं शंका घेतात. स्वतःला विद्वान म्हणून घेणारे, स्वतःला महात्मे म्हणून घेणारे, या संप्रदायामध्ये मोठे 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 महाराज आहेत म्हणून मिरवणारे, विद्वत्तावान आहेत अशा म्हणणारे, त्यांना जर समजा अशा शंका येत असतील तर मग काय करायचं? आणि त्यांनी सुद्धा म्हणावं की ज्ञानाची गरज नाही, शास्त्राची गरज नाही, विचारसागराची गरज नाही, पंचीकरणाची गरज नाही. अहो आता बी काय विसोबा खेचर नाहीत काय? हो आता बी विसोबा खेचर आहेत. आता बी साधू संताला त्रास देणारी मंडळी आहे.
आणि इथून पाठीमागे झालेले आपले जे महात्मे आलेत वरून, आपले 15वे महापुरुष सच्चिदानंद हृदयभावापर्यंत आलेले महात्मे, या महात्म्यांना त्रास झाला नाही का? या महात्म्यांना त्रास दिला नाही का? तर जगामध्ये त्रास देणारे लोक खूप असतात. पण मी म्हणतो कमीत कमी संप्रदायपूर्वक काम करणारे, अधिकारी म्हणून वागणारे, ज्यांनी नामचिंतनाचा अधिकार ज्यांना दिलेला आहे, जे नामचिंतन देत आहेत, गुरु म्हणून वागत आहेत, सद्गुरू म्हणून वागत आहेत, आणि मग अशांना तरी कळणं गरजेचं आहे की ज्ञानाची गरज नाही म्हणणं हे चुकीचं आहे. तर आपल्याला चला तर त्यांनी म्हणले एखादा महानुभवी ब्रह्मानुभवी आहे पण शास्त्र अध्ययन केलेलं नसेल तर गुरुच्यामुळे उत्तम अधिकारी ज्याला शंका येत नाहीत अशा पुरुषाला ज्ञान होईल. पण ज्या शिष्याला शंका येतील त्या शिष्याच्या शंकेचे निरसन करणारा शास्त्र अध्ययन केलेलाच पाहिजे. आता शिष्याला शंका पडली, महाराज हे मला असं असं वाटतं, याचं मला उत्तर सांगा बरं. आणि जर तो गुरु सद्गुरू म्हणून वागतोय त्यानं जर उत्तर नाही दिलं तर मग त्या शिष्यानं कोणाकडे जावं, त्याचं समाधान कोणी करावं? मग कारण शास्त्र अध्ययने शंका निरसन करण्याचे चातुर्य येते. म्हणून स्वत्रिय म्हणजे शास्त्र अध्ययन केलेला ब्रह्मानुभवी व दयाळू हे सद्गुरूचे लक्षण आहे. आता तरी ध्यानात ठेवा सद्गुरूची लक्षणं. स्वत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू या 3 गुणांना संपन्न असणारे जे सद्गुरू असतात त्यांना शरण जाऊन किंवा त्यांची लक्षणं जाणून घेऊन मग अशा सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणले एकनाथ महाराज? अहो एका ग्रंथामध्ये दासबोधामध्ये बघा, एकनाथी भागवतामध्ये म्हणा, तुकाराम गाथेमध्ये म्हणा, सगळ्या ग्रंथामध्ये घ्या तुम्ही जाऊन पहा सद्गुरूची लक्षणे. ते म्हणतात एकनाथ महाराज, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, जो मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. ते म्हणतात मंत्र तंत्र देणारे, जादूटोणा करणारे, देवाचे नाव सांगणारे असे कितीतरी गुरु भेटतात. टानाटोना करतेत, काहीतरी सांगतेत, आणि आम्हाला सुद्धा तेच पसंत पडतं की आपण काय करतो माहितीये का? आपल्याला काही प्रपंचातलं हित होणारी गोष्ट जर कोणी सांगत असलं का तर आपण मस्त कान देऊन असं ऐकायचा प्रयत्न करतो. पण देवाच्या बद्दल जर कोणी सांगायला का, नको बाबा म्हणे, काय फायदा आहे त्याच्यामध्ये? आता हे एवढा मोठा फायदा आहे, कसा फायदा आहे त्याचा काय सांगावं माय बापा हो. तर याच्यासाठी ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण काय प्राप्त करून घ्यायचं आहे. तुम्ही मागितलं तरी मिळणार आहे, नाही मागितलं तरी मिळणार आहे. त्याला म्हणतात अर्थ आणि काम. तुमच्या प्रारब्धानं अर्थ आणि काम तुम्हाला पाहिजे तेवढा जेवढा आहे तेवढाच मिळणार आहे. फक्त प्रयत्न करायचे तर आपल्याला धर्म आणि मोक्ष. धर्म आणि मोक्ष. मोक्ष तरी काय आहे? मोक्ष म्हणजे काय? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परमानंदाची प्राप्ती म्हणजे आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाचं चिंतन आपल्याला करायला सांगितलं. याचा अर्थ आहे की आपण आपली स्थिर बुद्धी केली पाहिजे. आपलं श्वासाकडे लक्ष असलं पाहिजे. आपलं आजापा जपाकडे लक्ष असलं पाहिजे. आपली वरती जिथे स्थिर होती, श्वास आपला जाऊन जिथं थांबतो तिथं लक्ष असलं पाहिजे. भगवान परमात्मावर हा श्वास निर्माण त्या परमात्म्यानंच केलेला आहे. भजन तरी कोण करते? भजन प्राण करतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे श्वासोश्वास चालतो हे प्राण आहे आणि प्राणच भजन करतो आहे. तुम्ही म्हणता प्राण तर जड सांगितला महाराज, प्राण कस काय भजन करतो? तर प्राणाला चेतनाचं साह्य आहे, मनाला चेतनाचं साह्य आहे, बुद्धीला चेतनाचं साह्य आहे, सर्व गोष्टींना चेतनाचं साह्य आहे. आणि चेतन म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. तर हे कळण्यासाठी आपल्याला शास्त्राचा अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून म्हणले काही लोकांचे म्हणणे असे आहे की सध्या पुष्कळसे प्रसिद्ध ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचे वाचन करून आत्मज्ञान संपादन करावे. त्याकरता गुरुची काय आवश्यकता आहे? पण ही समजूत चुकीची आहे. व्यवहारात देखील व्यावहारिक विद्या संपादन करण्याला पुस्तके असून देखील शाळा कॉलेजामध्ये जावेच लागते. त्याचप्रमाणे अध्यात्म विद्या संपादन करण्याला देखील एखादा अधिकारी पुरुषाला शरण जाऊन ज्ञान संपन्न केले पाहिजे, ज्ञान संपादन केले पाहिजे. समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होऊन त्याचे मेघ बनतात, त्या मेघातून पाऊस पडतो, ते पावसाचे पाणी नद्या तलावातून भरते. जसे असे असले तरी एखादा मनुष्य प्रत्यक्ष समुद्राचे पाणी प्यायला गेला तर तहान भागण्याऐवजी तोंड मात्र सोलेल, कारण समुद्राचं पाणी पिता येत नाही.
समुद्राचं पाणी पिलं तर तहान भागत नाही. तसं असणार जर आपण गुरुच्या अंडर जर नाही शिकलो ही वेदविद्या, हे आत्मज्ञान, तर आपण मनानं जर ग्रंथ वाचले तर आपण ब्रह्मराक्षस सुद्धा होऊ शकतो म्हणले. कारण तो निषिद्ध कर्म करण्याला प्रवृत्त होतो. कारण ह्याच्यातल्या ज्या खाचाखोचा असतात त्या कळत नाहीत. पंचीकरणामध्ये सुद्धा सांगून ठेवला मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. जे की आपल्याला खाचाखोचा असतात, दृष्टांत, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ ध्यानात येत नाही. भागत्याग लक्षणं ध्यानात येत नाही. कसं वागावं ते कळत नाही. त्याच्यामुळं आपण गुरुच्या अंडर शिकलं पाहिजे. पण तेच समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे आलेले घेतले तर त्यापासून तहान भागून समाधान मिळेल. त्याप्रमाणे वेदवाक्य अगर संतांची वाक्य ही संप्रदायपूर्वक एखादा ब्रह्मनिष्ठ सोत्री आणि दयाळू अशा श्रीगुरूला शरण जाऊन मग माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ते ज्ञान पैगा बरावे, जरी मनी आते आणावे तरी संतया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा क्रूटा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभाटा ओळंगुनी. तरी तन म्हणून जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. म्हणून मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्प नाही. ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञानेश्वरी अध्याय 4 याच्यामध्ये माऊली ज्ञानोबाराने लिहिलेला आहे. वचनाप्रमाणे मुमुक्षु पुरुषाने ज्ञान ग्रहण करावे. मुमुक्षा पुरुषाने ज्ञान ग्रहण करावे आणि ज्ञानानं म्हणजे जाणण्यानं, वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे जाणणे आणि त्या जाणण्यानंच आपल्याला वेदशास्त्र पुराणे ते साधू संतांचे ग्रंथ यामध्ये असे स्पष्ट दिसून येते की प्रत्येकाला संप्रदायाची आणि सद्गुरूची आवश्यकता आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये नारदाधिक सनतकुमाराधिकांनी सुद्धा सनतकुमाराधिकांना शरण गेल्याचे सांगितले. नारद मुनी सनतकुमारांना शरण गेले म्हणजे आपल्या गुरुला शरण गेले. तसेच श्रीकृष्ण भगवंत संदीपानींना, भगवान रामचंद्र प्रभू वचिष्ठांना, असे असणार प्रत्येकाने असणार म्हणले आपल्याला त्यांनी शरण गेले सद्गुरूंना, तसं आपण सद्गुरूंना शरण जावे. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेवराय, तुकाराम महाराज, निळोबाराय इत्यादी देखील संतांनी आपल्या आपल्या गुरुचं वर्णन केलेलं आहे. नामदेवरायांच्या उदाहरणावरून तर असे दिसून येते की प्रत्यक्ष श्री पांडुरंगराय जरी हातातला निवेद्य खात होते तरी सद्गुरूची कृपा नसल्यामुळे त्यांना सगळ्या संतांनी कच्चे ठरविले. पुढे त्यांचे श्री गुरु विसोबा खेचर यांची जेव्हा कृपा झाली तेव्हा नामदेवरायांना कर्तव्यता प्राप्त झाली. तर मायबापाव तसे पाहिले तरी हे सगळे संत महात्मे भगवत अवतार होते. त्यांना सद्गुरूची मुळीच आवश्यकता नव्हती, पण लोकांना वळण लावण्याकरता ते श्रीगुरूला शरण गेले. परभुरामचंद्र वचिष्ठांना शरण गेले, भगवान श्रीकृष्ण संदीपांना शरण गेले, ते देखील लोकांना वळण लावण्याकरता. त्यात स्वतःला त्यांना गुरुची मुळीच आवश्यकता नव्हती तरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी ते वर्तन करून ठेवलं. भगवंताने देखील भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचिन या 67 श्लोकामध्ये 67वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये बरेचशे वव्या आहेत, त्याबद्दल तुम्ही वाचून बघा. सद्गुरूची व सद्गुरू सेवेची ज्ञानप्राप्ती करता अत्यंत आवश्यकता वर्णन केलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या किरला हे परी ते फळे संप्रदाय उपासलिया. ज्ञानेश्वरी अध्याय 18वा ववी 1484 वरील वेचनावरून ब्रह्मज्ञानाकरिता श्री गुरुची अत्यंत आवश्यकता हे सिद्ध झाले. म्हणून सद्गुरूचे कर्तव्य, सद्गुरूचं काय कर्तव्य आहे म्हणले, वर वर्णन केल्याप्रमाणे स्वत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरू आपल्याला शरण आलेला जो सत्शिष्य त्या ठिकाणी आत्मस्वरूपाविषयीचे जे अज्ञान आहे, आत्मस्वरूपाविषयीचं जे अज्ञान आहे ते नाहीसं करून 5 प्रकारचा भेद नाहीसा करतात. तर जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जड जडाचा भेद, हे 5 प्रकारचे भेद नाहीसे करून आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात. आत्मस्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे ते घालवून आपल्याला आत्मस्वरूप आपण कसे आहोत ते आपल्याला कळून देतात. आपण मुक्त कसे आहोत ते कळून देतात. हे श्रीगुरूचं कर्तव्य आहे. किंवा श्रीगुरू आपला आवरण दोष काढून टाकतात. म्हणून म्हणले आता हे झालं श्रीगुरूचं वर्णन. आता तुम्हाला शिष्याचे लक्षण आणि कर्तव्य. शिष्य कसा असला पाहिजे म्हणतात. शिष्य असणारा मग असणारा बघा, आपल्या सुरुवातीला पंचीकरणाकडे जा, विचारसागराच्या सुरुवातीला जा. आत्मानात्म विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष इच्छा, अशा प्रकारची लक्षणं ज्यांच्याकडे असतील, शमदमादी षटसंपत्ती ज्यानं साधलेली असेल, अशा प्रकारचा जर शिष्य असेल तर तशा शिष्याचा प्रवेश या शास्त्रामध्ये होत असतो किंवा त्याला देव कळत असतो. देव कळणे म्हणजे सर्वत्र व्यापक असं चैतन्य आहे आणि तेच परमात्मा स्वरूप भरून उरलेलं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं दुसरं कोणी नाही. आणि जोपर्यंत आपल्याला मी आणि माझं जात नाही, हा आवरण दोष दूर करण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता. अशा सद्गुरूला शरण शिष्यानं गेलं पाहिजे. म्हणून म्हणतात काही लोक स्वतःच्या ठिकाणी अधिकाराचा विचार न करता
गुरुच्या लक्षणाचा उपभोग करतात. ते म्हणतात की अहो सध्याच्या कालाला गुरु व पदाच्या योग्यतेचा कोणी नाही. आमचा श्री गुरु साखरे महाराजाकडे ग्रस्त आला होतो, म्हणाला, महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलिले, तसेच जड भिंत चालविली, तसे आता कोणी संत नाहीत. म्हणजे एका शिष्यानं असणाऱ्या त्यांच्या गुरुलाच विचारलेलं आहे की आता अशा अशा प्रकारचे पहिले ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलिले आणि जड भिंत चालविली, आता तशी संत नाहीत, असं वगैरे. त्यावेळेस तेव्हा श्री गुरु साखरे महाराज गमतीने म्हणाले, अरे पहिल्यासारखे संत कोणी नाही का म्हणतोस? मी स्वतः तसा संत आहे, यावर तुझे काय म्हणणे आहे? तेव्हा तो म्हणाला, मग तुम्ही भिंत चालवू शकता. तेव्हा साखरे महाराज म्हणाले, हो, तू चांगदेवासारखा वाघावर बसून नागाचा आसूड करून तू ये, मी भिंत चालवतो. तुम्ही सांगा, स्वतःच्या अधिकाराचा विचार न करता संशय येतो, त्यापेक्षा म्हणले तुम्ही त्या ठिकाणी तुमचा विवेक वैराग्यादी अधिकार संपादन करून सद्गुरूची लक्षणं कशाला म्हणतात तसा सद्गुरू शोधून त्यांना जर आपण अधिकार संपन्न होऊन तशा सद्गुरूला जर आपण शरण गेलो, तर आपण असणारं जर ते ज्ञान संपादन केलं तर आपण मुक्त आहोत, आपण कर्तृत्व आहोत असं आपल्याला कळेल. म्हणून ते म्हणतात की हे शिष्याची लक्षणं आहेत. असा सद्गुरू आणि असा शिष्य असावा. आणि याच्याही पेक्षा पुढे त्यांनी एक पॉइंट सांगितलेला आहे. ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरू सेवा श्रेष्ठ व तिचे फल. ईश्वर सेवा केल्यामुळे पुण्य उत्पन्न होते व त्या पुण्याची फळ पुढच्या जन्मी मिळते, पण सद्गुरू सेवा केली तर त्याचे द्रष्ट आणि अद्रष्ट असे दोन्ही प्रकारचे फळ मिळते. ईश्वराची सेवा केली तर त्याचं फळ म्हणले पुढच्या जन्मी भेटतं, पण सद्गुरूची सेवा केली तर म्हणले इथेच द्रष्ट आणि अद्रष्ट फल मिळतं. रुग्ण सेवा करणाऱ्या पुरुषाला सद्गुरूपासून ज्ञान प्राप्त होऊन याच जन्मात कर्तृत्व प्राप्त होते. शिष्याच्या काही प्रारब्ध प्रतिबंधामुळे या जन्मी ज्ञान जरी झाले नाही तरी त्याने केलेल्या गुरुसेवेच्या पुण्यामुळे त्या शिष्याला उत्तम लोकप्राप्ती होते. गुरुसेवेचे महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये शेकडो ठिकाणी वर्णन केलेले आहे. अनेक अध्यायाच्या नमनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उत्कृष्ट उपमा देऊन गुरुचे व गुरुसेवेचे तसेच सद्गुरु सेवेच्या फलाचे उत्तम वर्णन केलेले आहे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अमानित्व दंभ भित्व या 7व्या श्लोकातील आचार्योपासना या पदाचे वर्णन करीत असताना आचार्य उपासना म्हणजे सद्गुरु उपासना कशी करावी याचे उत्तम वर्णन केलेले आहे. भगवत सेवेचे म्हणजे सर्वनम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य शक्य आत्मनिवेदनम असे 9 प्रकार म्हणजे नवविद्या भक्ती वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबरायाने आगव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा स्वच्छते या 13व्या अध्यायामध्ये 371 वयपासून ते 459 वयपर्यंत 90 वयाने सद्गुरु सेवेचे उत्कृष्ट वर्णन नवविद्या केलेले आहे. ते गुरुसेवकाने पाहावे व सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून कर्तृत्व व्हावे. तर अशा प्रकारचे आपल्याला सद्गुरूची लक्षणं, शिष्याची लक्षणं, सद्गुरूचं कर्तव्य, शिष्यांचं कर्तव्य याच्याबद्दल या 3ऱ्या तरंगामध्ये उहापोह केलेला आहे. आणि म्हणून 3ऱ्या तरंगाचं तात्पर्य असं आहे की या 3ऱ्या तरंगामध्ये सद्गुरूचे आणि सशिष्याचे शास्त्र शुद्ध लक्षण वर्णन केलेले असून त्याबरोबर सद्गुरू सेवेच्या फलाचेही वर्णन केलेले आहे. म्हणून माय बाप्पा हो, आपण जी समजा हे सद्गुरूने आपल्या पुढे आपल्याला जे काही शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते सर्व शास्त्रातलं आहे, वेदातलं आहे, उपनिषदातलं आहे, भगवद्गीतेतलं आहे. हे आमच्या मनचं नाही. जरी कोणाला वाटत असेल किंवा वाटलं असेल किंवा वाटेल की हे महाराज लईच कडक सांगत बाबा, आता कडक सांगायचं म्हणजे मी कडक सांगत नाही. वेदामध्ये, उपनिषदामध्ये, शास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, चांगदेव पासष्टीमध्ये, अमृतानुभवामध्ये जे आहे ते विचसागरामध्ये, वरती प्रभाकरामध्ये जे आहे ते सांगावं की नाही सांगावं, खरं बोलावं की नाही बोलावं, शास्त्रानं सांगितलं खरं बोलावं. आणि म्हणून असणारा आपण जे शास्त्रामध्ये आहे, जे सद्गुरूने शिकवलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याकडे ती लक्षणं जरी नसतील तरी आपण ते प्राप्त करावं, प्रयत्न करावा. नामचिंतनानं अंतकरण शुद्धी होते किंवा नामचिंतनानं आपल्याकडे अधिकार प्राप्त होतो. तर त्याच्यामुळे आपण सतत नामचिंतन करणे किंवा त्या नामावर आरूढ राहणे अत्यंत महत्वाचं आहे. नामचिंतन ज्यांनी केलं किंवा जे नामचिंतन करीत असतील त्यांनाच याच्यामध्ये विशेषतः गोडी निर्माण होते आणि त्यांनाच हे कळत असतं. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय.
गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे। जे कळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांची रतो ते लाहो। प्राणी जात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदियाळे। अनावरत भूमंडळे भेटो त्या भूता, चला कल्पतरुचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे। चंद्रमे जे अलंचन, मार्तंड जे तापैन, ते सर्वाये सदा सज्जन सोयरे होतो। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी। भजिजो आदि पुरखे अखंडित, आन ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये। द्रष्टा द्रष्ट विजय व्हावेजी, एत मने श्री विश्वेश्वरावो। हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। ओम शांती शांती शांती।